मॅडम, तुमची फ्लाईट 2 तासात आहे. पीएने आठवण करून दिली. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या 50व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यात निधन झालं होतं. ईशा एक यशस्वी बिझनेस वुमन होती. पण गेल्या 10 वर्षांत ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आली नव्हती. कारण होता तो 10 वर्षांपूर्वीचा तो दिवस. ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळाली होती. फी होती 25 लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, बाबा, लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचंच आहे. सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता. ईशा, आपली ऐपत नाही मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, म्हातारपण. मी रिस्क घेऊ शकत नाही. ईशा संतापली होती. तुम्ही भित्रे आहात. तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणवून घ्यायची लाज वाटते. असं म्हणून ईशाने घर सोडलं होतं. तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली. जाताना तिने बापाच्या तोंडावर पाहिलंही नव्हतं. गेल्या 10 वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक फोनही केला नाही. वर्तमान. ईशा पुण्यात पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोक होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो 10 वर्षांपूर्वी तिने पाहिला होता. तिला रडू आलं नाही, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले. लोक पांगली. तर तिला गिल्ट, अपराधीपणा वाटला असता. म्हणून मी खोट बोललो. ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. आज ईशाला अमेरिकेच्या ज्ञानदीप ट्रस्टची 20 लाखांची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खुश आहे. तिला वाटतं तिच्या हुशारीवर मिळाली. बरंच झालं. तिला हे कधीच कळू नये की ज्ञानदीप ट्रस्टमध्ये मी माझ्या पीएफचे सगळे पैसे आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून जमा केले. तिला वाटेल बापाने मदत नाही केली, ती माझा तिरस्कार करेल. पण चालेल. माझा तिरस्कार करून का होईना, पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती. ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला स्कॉलरशिप समजत होती, ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं. ज्या बापाला तिने भित्रा आणि कंजूस म्हटलं होतं, त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं. ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख 2 दिवसांपूर्वीची. ईशा, आज डॉक्टर म्हणाले माझ्याकडे 2 दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो. मी तुला पैसे दिले नाहीत असं नाटक केलं, कारण तुला बापाच्या पैशावर जगणारी मुलगी नाही, तर स्वतःच्या हिमतीवर उभी राहिलेली स्त्री व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा. मी हरलो, पण मी आनंदाने हरलो. फक्त एक खंत आहे. मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं. तुझा कंजूस बाबा. ईशाने डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. बाबा. बाबा उठाना. मला माफ करा. मी चुकले. तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. आज तिच्याकडे करोडो रुपये होते, जगातल कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती. पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता, त्या बापाची एक भेट आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती. बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते. त्यांना माहिती होतं,
सदाशिवरावांनी शेवटचे 10 वर्षे फक्त चटणी भाकरी खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधी पैशाची कमी पडू नये म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते. ईशाला बाप गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती आपल्याला उशिरा समजते.